आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही दाखवलेल्या प्रोफाईल पैकी अजून एकही मुलगी मला पसंत पडलेली नाही. मॅडम, काही काळजी करू नका. तुमच्या रिक्वायरमेंट आम्हाला आता कळल्यात आणि एकदा हे सगळं मॅच करून पुढच्या वेळेस एकदम बेस्ट ऑप्शन घेऊन आम्ही तुमच्याकडे येतो. आय होप या जगात एक तरी देवांशला नाहीतर आमच्या स्टेटसला मॅच करणारी मुलगी असेल. मॅम, तुम्हाला हवी तशी मुलगी नक्कीच मिळेल. ठीक आहे, आम्ही येतो. भैरवी, देवांशला मुलगी बघणं इतकं कठीण असेल याची खरंच मला कल्पना नव्हती. सापडलीये. देवांशसाठी योग्य मुलगी सापडलीये. काय? देवांशसाठी मुलगी सापडलीये? गुरुजींचा आत्ताच फोन आला होता. तिची पत्रिका आलीये त्यांच्याकडे. काय? देवांशसाठी मुलगी मिळाली? हो. मला सांग, त्या मुलीचा फॅमिली बिझनेस काय? श्रीमंत घरातली मुलगी आहे ना? दिसायला छान आहे ना? काय आहे जरा सगळं सांग ना मला. मला पण धड काही माहिती नाहीये, पण कुंडली जुळली आहे नक्की. अजून काही असेल तर सांग. धन्यवाद गुरुजी. माफ करा गुरुजी, म्हणजे तुमच्यावर अविश्वास आहे असं म्हणायचं नाही मला. म्हणजे आता तुमचा एवढा अभ्यास म्हणल्यावर खरंच हा मुलगा माझ्या लेकीच्या आयुष्यात लिहिला असेल खरा. पण ती एवढी मोठी माणसं, खरं तर मला दडपणच आलंय अहो. म्हणजे आम्ही मध्यमवर्गीय आणि ती एवढी श्रीमंत माणसं. अर्थात ते त्यांच्या तोलामोलाचं स्थळ बघतील की नाही. आणि माझी सई खूपच साधी हो, आणि एवढ्या मोठ्या घरात पाठवायचं म्हणजे मला खरंच दडपण आलंय. आई, तुमची काळजी मला कळते, पण एक लक्षात ठेवा, हे लग्न जुळवणारे आपण कोणी नाही आहोत. अहो, परमेश्वरानेच त्यांची गाठ बांधलेली आहे. कोणी कितीही प्रयत्न केला तरी हे लग्न थांबवू शकणार नाही. नियती त्यांना एकमेकांसमोर आणून उभं करेलच. धन्यवाद गुरुजी. येतो आम्ही. कळवा आम्हाला.
एक मिनिट. अहो काय 1 मिनिट, त्या माणसाने तिथे चुकीचं पार्किंग केलंय. तुम्ही पण तुमची गाडी इथे मध्येच लावली आहे. हे बघा, मी पार्किंग केली नाहीये इथे. तुम्ही इथे काय करताय? मी काय नाही, घरी करमत नव्हतं ना, मग गाडी काढली आणि आले बाहेर फिरायला. अच्छा. अहो अच्छा काय, मला कामावर जायचंय, उशीर होतोय मला. आणि तुमची गाडी अशी मध्येच का लावली तुम्ही इथे? सेम, मी पण घरी बसलो होतो, कंटाळा आला, म्हटलं काय करावं, चला कुठेतरी रस्त्याच्या मध्येच गाडी उभं करून बसावं. तेच करतोय. काय हे बघा, मला खरंच उशीर होतोय. अहो मला पण महत्वाचं काम आहे, एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे माझी, पण गाडी बघा ना इथे खड्ड्यात अडकली आहे, काय करू. बट यू डोंट वरी, मी करतो काहीतरी. 1 मिनिट द्या मला फक्त प्लीज. थांबा, मी गाडी मागे. आय हेल्प यू. हा प्लीज. सावकाश. हो. या. ओके. हो. एकच मिनिट. हो. मी फसवलं म्हणून तू दुखावलीस ना, तसंच तू दुखावलंयस मला आणि वरुणला. वाटलं होतं स्कॉलरशिप मिळाली तर आमच्यावरचा भार कमी होईल, पण तू आमच्या भावनांशी खेळलीस. ये गरम गरम अंजलि देख तो. क्या है, क्यों मुंह फुला रखा? काय झाला काय तुला? राग आलाय मला. कशाला राग? देख, आज माझी बाईक पण खूपच मस्त चालली. तू काय चिडलीस? दोन्ही मला तुझा किंवा तुझ्या बाईकचा राग नाही आलाय. मग कोणावर चिडलीस? रुक 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 रुक, एक सेकंड. मैं बताता हूँ. तू सईवर चिडलीस ना? हो, तिच्यावरच चिडले मी. नाही, मला समजतच नाहीये मागच्या जन्मी मी कुठलं असं पाप केलं होतं की या जन्मी माझ्या आयुष्यात ती सई आलीये. एव्हरी डे ती ना काहीतरी शोधते की ज्याने मला त्रास होईल, काहीतरी आयडिया काढतेच ती. अब क्या किया उसने? आज तिने मला ऑडिशनचा प्रँक कॉल केला होता. काय मतलब उस दिन जो हमने उसके साथ प्रैंक किया था वो उसका बदला ले रही है आज? स्मार्ट. आई मीन खूपच ओव्हर स्मार्ट आहे तुझी बहीण. संभल के. ती माझी बहीण नाही. नाही मानत मी तिला बहीण. फसवलंय तिला सईने मला आज. किती धावत पळत गेले होते माहितीये मी टोनी. तिने ना कुठल्या तरी रॅन्डम जागी बोलवलं होतं मला. तिथे मी सगळ्यांना विचारत होते इथे कुठे ऑडिशन आहे का, इथे कुठे ऑडिशन आहे का. मग नंतर कळलं की तिने स्मशानभूमी जवळ बोलवलं होतं मला. सगळे किती हसत होते माहितीये माझ्यावर. सईने ना उल्लू बनवलं मला. हे सगळं तुझ्यामुळे होतं. अरे बेबी, अब मैंने क्या किया है? काय केलं म्हणजे? तूच केलंस सगळं. तुझ्यामुळे होतंय. मोठा शायनिंग मारत फिरतोस ना. कास्टिंग डिरेक्टर आहे, मोठे मोठे फिल्म्स करतो, मोठे मोठे कॉन्टॅक्ट्स आहेत. एका तरी मूवी मध्ये कास्ट केलंस मला? नाही ना. मला एखादं चांगलं काम मिळालं असतं ना
तरी असे रॅन्डम कॉल्स आल्यावर मी गेले नसते धावत पळत तयार होऊन. किती एक्साइटेड होते मी माहितीये. माझ्या फ्रेंड्सला पण कॉल करून सांगितला की मोठ्या बॅनरची फिल्म आहे, मोठं काम आहे. सोशल मीडियावर पण पोस्ट टाकली, समथिंग न्यू इज कमिंग अप. आता पुढे काय अपडेट करणार? माझे फॉलोअर्स तर कमी नाही होणार ना याने. हाँ तो काम मिलने से पहले ढिंडोरा पीटने की क्या जरूरत थी? काय 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 काय? अरे नहीं, तू काहीतरी म्हणा. काय म्हणाला? अरे नहीं बेबी, मैं तो ये कह रहा था कि सही को इतना सहन करने की जरूरत ही क्या है? तुझी मोम घर है ना, और तेरी मोम भी उसको पसंद नहीं करती है, तो बस सिंपल है ना, मोम को बोल उसको घर से बाहर निकालने के लिए. देख, एक बार सही तेरे घर से आओ तो तेरा ये रोज रोज का झंझट खत्म. काय बोलतोस? नो मीन्स नो. जेवढा इन्सल्ट त्या सईने माझा केलाय ना, त्या सगळ्या इन्सल्टचा रिव्हेंज घेतल्याशिवाय मी त्या सईला घराच्या बाहेर जाऊच देणार नाही. हॅलो मॅडम. हो बोला ना. हो, मुलांच्या प्रोजेक्टची आज फाईल सबमिशन आहे, माझ्या लक्षात आहे. हो मॅडम, मी येते. नाही ॲक्च्युली छोटासा प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे उशीर होतोय, पण मी वेळेत येईल. हो 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 चालेल. हो बाय. एक्सक्यूज मी, तुम्ही काम कराल का? तुमची गाडी त्या बाजूला निघते का एकदा प्लीज चेक करा ना. माझी गाडी काही निघत नाही आहे इथनं. तुम्ही निघा पुढे, मी बघतो काय करायचं ते. ठीक आहे. अहो इथून पण जागा नाहीये गाडी काढायला, आणि खड्डा पण आहे ना इथे. इथनं पुढे जायला मागणं कुठला दुसरा रस्ता नाहीये का? म्हणजे नाही, रस्ता आहे, पण त्या रस्त्याचं काम चालू आहे सध्या, आणि शाळेत जायच्या आधी मला देवळात जायचं होतं, आणि त्यासाठी हा एकच शॉर्टकट आहे. पण नेमकं पण माझी गाडी इथे अडकून पडली आहे, त्याच्यामुळे तुमचा टाइम वेस्ट होतोय. राईट? आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर दिस. लाईक, बट आय प्रॉमिस यू, तुम्ही तुमच्या शाळेत वेळेत पोहोचाल. मला थोडा वेळ द्या बस प्लीज. मी करतो काहीतरी. सॉरी, गिव्ह मी फ्यू मिनिट्स. काय किती वेळ त्या जावयाच्या फोटोकडे बघत बसणार आहेस? नजर लागेल ना त्याला. काहीतरीच काय बोलतोयस रे मधू? नाही बरोबर आहे, सासूची कशी काय नजर लागेल जावयाला? तू एक काम कर, त्यांचं लग्न झालं ना
की त्याला रोज घरी जेवायला बोलवत जा, म्हणजे तुझी आणि त्याची रोज भेट होत राहील. मधू, मला इथं टेन्शन आलंय आणि तुझं काय चाललंय? अरे पण तू टेन्शन घेतेस कशाला? हे बघ, टेन्शन घ्यायला तो बसलाय ना वरचा, तो सगळं टेन्शन घेईल, तू नको काळजी करू. मधू, मला वाटलं होतं गुरुजी सईची पत्रिका बघतील आणि माझी काळजी मिटेल, पण झालं उलटच. तिथं जाऊन आणखी काळजी वाढली माझी. हेच सांगते तुला, तू काळजी करू नकोस. गुरुजींनी सांगितलंय ना की मुलगा चांगला आहे म्हणून, आणि आपण त्या व्हिडिओ मध्ये बघितलं ना, मुलगा किती साधा, सभ्य, संस्कारी आहे, त्याच्या बोलण्यावरनं कळतं ना. आणि आपल्याला दुसरं काय हवंय मला सांग? सईचं चांगल्या मुलाशी लग्न व्हावं आणि ती चांगल्या घरात जावी, बस एवढंच. पण मधू, तुझ्या लक्षात येत आहे का, गुरुजींनी त्याच मुलाचं स्थळ सुचवलंय ज्या मुलावरून आपल्या घरात एवढा वाद झाला. आणि आपण सुद्धा सईसाठी ह्या मुलाचा विचार करतोय. हे जर वहिनी आणि अंजलीला कळलं तर पुढं काय होईल ना याचा विचार सुद्धा करवत नाही बाबा मला. करूच नकोस तो विचार. आणि आपण कोण ठरवणार आहे? हे बघ, सईच्या नशिबामध्ये जर का देवा जागीरदारच असतील ना, तर त्याला तू काय किंवा मी काय किंवा अंजली काय कोणीही बदलू शकत नाही. बघ, एक वेळ मी समजून घेईन, पण सईला कोण समजवणार? आणि अंजली आणि वहिनी समोर हा विषय काढला तर मग नाही नाही नाही, चुकूनही त्यांच्या समोर आत्ता हा विषय काढू नकोस. अरे पण कधी ना कधी त्यांना सांगावं लागणार ना. योग्य वेळ आली की सांगूयात ना आपण. आता आपल्याला आधी सईला लग्नासाठी तयार करणं हे जास्त महत्वाचं आहे. तेच तर अवघड आहे ना. ते तू माझ्यावरती सोड, मी बघीन काय करायचं ते. तू एक काम कर, मी रोजच्या सारखा संध्याकाळी देवळामध्ये जाईल. तू काही ना काहीतरी कारण काढ आणि सईला देवळामध्ये घेऊन ये. मग आपण तिघं बोलू, तिला समजावून सांगूया. तिला सांगूयात की आता देवाची जर काही मर्जी असेल आणि त्याच्या मनात जर का तुम्ही दोघांनी एकत्र यावं असं असेल तर ऐकेल ती. काय वाटतं? काय साहेब, एवढी मोठी गाडी गल्ली बोळात टाकली, अडकली नाही. आता इथे जाण्यासाठी त्रास होतो आम्हाला, नाही निघणार तुमची गाडी. गाडी नाही निघत आहे का? गाडी निघतच नाहीये का? गाडी निघत नाहीये का? गाडी निघत नाहीये का? अहो मला उशीर होतोय. ओ प्लीज, गाडी निघत नाहीये. तुम्ही काच खाली घ्या ना आधी. बोला. मी विचारत होते, गाडी निघत नाहीये का? नाही. शिट, आता काय करायचं? तोच विचार करतोय. हो बघा, प्रयत्न तर मी करतोय ना, तुमच्या समोरच करतो, पण आता काय गाडी निघत नाही तर मी काय करू? एक काम करतो ना, मी ह्या टो कारवाल्यांना बोलवतो, म्हणजे ते येतील आणि गाडी टो करून घेऊन तरी जातील. काय मी पण ऍक्च्युअली ग्रेट आयडिया, मी फोन करतो त्यांना. थांबा. का आता काय थांबा? अरे बघा, तुम्हाला पण उशीर होतोय, मला पण उशीर होतोय ना, दोघांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. हो, बाकी काही नाही. थांबा. हे बघा, ती टोईंगची गाडी येईपर्यंत ना खूप उशीर होईल. तुम्ही त्यांना कॉल करणार, मग ते येणार, आणि तेवढा वेळ नाहीये माझ्याकडे. मग दुसरं कुठलं ऑप्शन आहे तुमच्याकडे? हो, हे बघा, तुमची गाडी खड्ड्यात गेली, दरीत नाही पडलेली, त्यामुळे प्लीज बाहेर या. किती प्रश्न विचारताय, या ना बाहेर. ओके ओके. बोला. द्या गाडीची चावी द्या. चावी का? परत प्रश्न. ओके ओके. मला फक्त इतकं सांगा, तुमच्या डोक्यात एक्झॅक्टली चाललं काय आहे? सॉरी, प्रश्नच विचारतोय मी. सॉरी, मला फक्त एक जेन्युइन क्वेश्चन आहे. मला सांगा, तुम्हाला गाडी चालवता तर येते ना? हो. अहो, यात अवघड काय सांगा? मी गाडी स्टार्ट करेल आणि तुम्ही फक्त मागून ढकला, बस. सिंपल. वाव,
काय आयडिया आहे, वाव. प्लीज प्लीज या 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 आपण लगेच करूयात, या प्लीज. मी मागणं हो. ओके रेडी. हो. चला. ऐकता का? तुम्ही एक काम करा, हा पुढून धक्का मारू शकता तुम्ही. ऍक्च्युली गुड आयडिया. हा. पुढून ट्राय करतो. या ग्रेट. चला रेडी. अरे यार, तर मीटिंगला जायला उशीर होतो आणि ही गाडी पण. आता काय करू मी.